या बुलेटिनच्या सुरुवातीला पावसासंदर्भातली महत्त्वाची बातमी। मुंबईत रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे मुंबईच्या अनेक भागामध्ये पाणी साचल्याची बातमी येते। मध्यरात्रीनंतर सतत मुसळधार पाऊस मुंबईमध्ये सुरू आहे। दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबई इथे जोरदार पाऊस कोसळला असून त्याचे परिणाम आता सकाळी दिसायला सुरुवात झाली आहे। काही रस्त्यावरती सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि याच पाण्यातनं वाहनं वाट काढताना पहाटेच्या सुमारासची ही दृश्य दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतली सतत पडणाऱ्या या मुसळधार पावसाचे परिणाम दिसू लागलेत। भल्या पहाटे मुंबईमध्ये रस्त्यावरती पाणीच पाणी झालं। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। अनेक भागात पाणी साचलेलं आहे। दक्षिण मुंबईतले काहीपेक्षा दक्षिण मध्य मुंबईतले काही असे सखल भाग त्यामध्ये रस्त्यावरती पाणी साचल्याची ही दृश्य आणि याच पाण्यातनं वाहनं वाट काढताना सकाळची वेळ आणि आता शाळेत जाणारे विद्यार्थी त्यासोबत कामावर जाणारे सर्व कर्मचारी या सगळ्यांना या साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागतोय। कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि रस्त्यावरून जाणारी ही सगळी वाहनं या सगळ्यांना साचलेल्या पाण्याचा सामना आज सोमवारच्या दिवशी सकाळी करावा लागतोय। कारण मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस मुंबईमध्ये सतत सुरू आहे। सायन, माटुंगा, दादर या भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। रस्त्यावरती साचलेलं हे पाणी आज अगदी पहाटेपासूनची ही दृश्य आपण मुंबईतली बघतोय। सायन परिसरात पाणी साचलंय, त्यामुळे पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला की सखल भागामध्ये पाणी साचणं हे एक समीकरणच बनलंय। त्यामुळे मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाचे परिणाम आज भल्या पहाटेपासून दिसू लागलेले आहेत। त्यामुळे आता सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यासोबत कामावर जाणारे कर्मचारी, रस्त्यावरून जाणारी वाहनं या सगळ्यांनाच याचा सामना सकाळी सकाळी करावा लागतोय। आज सोमवारच्या दिवशी, आठवड्याच्या पहिल्या दिवशी आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। त्यांच्याकडनं माहिती घेऊयात। प्रणाली, काय परिस्थिती, कुठे कुठे पाणी आहे, काय परिणाम? हॅलो हॅलो बोला प्रणाली। प्रणाली, आवाज येतोय? माझा जर ऑडिओ येत नसेल तर मला पटकन सांगा। म्हणजे तर सायन परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। मुंबईत मुसळधार पावसाचे हे परिणाम आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत माहिती देण्यासाठी होत्या। आवाज पोहोचत नाहीये, मात्र ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। ती मुंबईत मुसळधार पावसाचे जे परिणाम आपल्याला दिसत आहेत, रस्ते पाणी दिसतंय। ही काही दृश्य आणखी ताजी समोर येत आहेत। खास करून सायन परिसरामध्ये जे काही पाणी साचलंय त्याची ही दृश्य आहेत। आणि याच पाण्यातनं वाट काढणारी वाहनं देखील आपल्याला दिसत आहेत। आज सकाळीच आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, त्यासोबत कामावर जाणारे सर्व कर्मचारी आणि त्यासोबत रस्त्यावरची वाहतूक ही मंदावलेली दिसतेय। मुंबईतल्या काही भागामध्ये पुन्हा एकदा गुडघाभर पाणी रस्त्यावरती साचल्याची ही दृश्य काही समोर येत आहेत। आता सकाळचे 7:30 वाजतायत, त्यामुळे रस्त्यावरची वर्दळ सुद्धा सुरू झालेली असते। मात्र अनेक भागात हे पाणी साचल्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुन्हा एकदा मुंबईकरांची या मुसळधार पावसामुळे तारांबळ उडते। कसरत करत याच पाण्यातनं वाट काढत वाहनांना मार्गक्रमण करावं लागतंय। रस्त्यावरून चालत जाणाऱ्या लोकांना सुद्धा याच पाण्यातनं वाट काढावी लागते। आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे अनेक कर्मचारी घराबाहेर पडलेत ऑफिसेसला जाण्यासाठी, विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी, महाविद्यालयात जाण्यासाठी। त्यामुळे मुंबईतल्या या मुसळधार पावसाचा फटका आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी या सगळ्यांना बसतोय। सायन, किंग्स सर्कल या भागात मुसळधार पाऊस झाला की नेहमीच पाणी साचतं आणि पुन्हा एकदा आज तीच परिस्थिती बघायला मिळते। मुंबईतल्या दादर ईस्ट, सायन, किंग्स सर्कल या भागामध्ये पुन्हा एकदा पाणी साचलंय। रात्रभराच्या या मुसळधार पावसाचे परिणाम दिसत आहेत। ही आणखी काही दृश्य समोर येत आहेत। रस्त्यावरती साचलेलं पाणी, या पाण्याचा निचरा कधी होईल याचीच आता वाट बघावी लागेल। मात्र पाऊस अजूनही सुरू असलेला दिसतोय। स्कूल व्हॅन सुद्धा याच पाण्यातनं वाट काढत असताना
सायन, माटुंगा, दादर या भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस बरसलाय. हवामान विभागानं सुद्धा या 2-4 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला होता. त्यानुसार पाऊस पडतोय आणि किंग सर्कल या भागातली ही दृश्य आपण बघतोय. या रस्त्यांनी जर जाण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. न्यूज 18 लोकमतची बातमी बघा आणि मगच घराबाहेर पडा. कारण खास करून सायन, किंग सर्कल या भागामध्ये पाणीच पाणी झालंय. त्यामुळे या मार्गावरनं जर प्रवास करणार असाल किंवा काही वेळांनी इथे ट्रॅफिक सुद्धा जाम होऊ शकतं. त्यामुळे या रस्त्यावरून जाणं टाळा असंच आवाहन आम्ही करू. ही दृश्य आपण भल्या सकाळचीच बघतोय आणि सायन, किंग सर्कल, माटुंगा या भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याची ही दृश्य आहेत. याच पाण्यातनं मार्ग काढताना अनेक वाहनं आपल्याला दिसत आहेत. मुंबईकरांची आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी पुन्हा एकदा तारांबळ उडते. कारण हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस मध्यरात्रीनंतर तुफान सुरू आहे. किंबहुना परवापासूनच मुंबईत पाऊस सुरू आहे. मात्र पावसाचा जोर हा मध्यरात्रीपासून वाढलेला होता, ज्याचे परिणाम आज सकाळी आपल्याला दिसत आहेत. मुंबई महानगरपालिकेकडनं वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र पाऊस जास्त प्रमाणात पडला की पाणी साचतंच, ही परिस्थिती आहे. आणि आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी हे रस्त्यावरती उतरलेत. पंप लावून पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रयत्न करतायत. तर मुंबईत सायन, किंग सर्कल, माटुंगा या भागामध्ये मुसळधार पावसानंतर पाणी भरायला सुरुवात झाली आहे. रस्त्यावरती वाहणारं हे पाणी आणि त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांची तारांबळ उडते.